प्रीती, जे काही झालं ते फार वाईट झालं. आधी सुभद्रा काकू चिडले आणि आता हे अंगठीचं प्रकरण. पण हे बघा, तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. शांत राहा. सगळं व्यवस्थित होईल. मी आहे तुमच्यासोबत. खरं तर तुम्ही आहात म्हणून मला थोडं कमी टेन्शन आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. कीर्ती, आई 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 प्रीती ताई, आई 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 डोळे उघड ना. आई 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 डोळे उघड. आई 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 डोळे उघड. आई आई काय झालं? आई डोळे उघड. आई आई काय झालं? आई 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 काय झालं? आई 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 उठ ना. डोळे नाही उघडत आहे. आई ताई तिथं शांत. आई 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 उठ ना. आई आई नको ना टेन्शन घेऊ. ज्योती ताई येईल आता. आई 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 काय झालंय? काकू, आई काकू, आई उठ. आई ताई येईल का? का काळजी करते? आई म्हणजे कीर्ती यांची मुलगी आहे? म्हणजे प्रीती वहिनी आणि ज्योतीची बहीण आहे? आई गप. आई अगं आई ज्योती ताई, काय झालं आईला? आई अगं ती तुझीच वाट बघत होती. अचानक चक्कर येऊन पडली अगं. आणि आता डोळेच नाही उघडत आहे. बघ ना. आई अगं आई उठ ना. अगं आई उठ ना. आई ज्योती ताई उठव ना. तू 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 अंगठी आणलीस? हो कीर्ती, मी आणली रे. मग सांग ना तिला तू अंगठी आणलीस ते. आई आई ताईने अंगठी आणली. आई अगं ऐक ना, मी अंगठी आणली अगं. सगळं नीट होईल. ताईचा साखरपुडा होईल. तू 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 डोळे उघड ना. डोळे उघड. आई तू उठ बरं. हा आईला उठव. आई आई उठ बरं. सगळं नीट होईल. उठ. तिला उठव. उठव इथे इथे. आई नीट नीट बस. आई 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 पाणी घे. आले ना आता ताई. नको ना काळजी करू. आई सगळं नीट होईल अगं. तू नको त्रास करून घेऊ. साखरपुडा होईल.
बापरे, हे तर आज घेतलेल्या अंगठीचं बिल आहे. बरं झालं राहिलं असतं, नाही तर इथेच. मी फक्त 75,000 अंगठी घेतली, मग बिलावर 1.5 लाख किंमत कशी काय? हे अंगठीचं प्रकरण नक्की काय आहे? ज्योती ज्योती ज्योती, आज सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे शक्य झाल्यात. अभिजित गेल्यावर असं वाटलं आपला आधारच गेला, पण त्याची जागा तू घेतलीस. आज आपली अब्रू जाता जाता वाचली ग, फक्त तुझ्यामुळे. अभिजित असताना त्याला खूप अभिमान वाटला असता तुझा, आणि तो जिथे कुठे असेल तिथून बघत असेल आपल्या बहिणीला घराची जबाबदारी उचलताना. आई अगं दादा आपल्या सोबतच आहे, कुठेच जाणार नाहीये. आणि आयुष्यातले चढ उतार कसे हँडल करायचे हे जसं तू शिकवले तसं त्यानेही शिकवलंय की. इतक्या सहजासहजी विसरून जाईन असं वाटतं का तुला? असंच सगळं पार पडू दे म्हणजे झालं बाई. होईल गाई, सगळं नीट होईल. लग्न सुद्धा छान पार पडेल, तू नको काळजी करू. ज्योती, पण मला एक कळत नाही, नेमकी साखरपुड्याच्या वेळेस अंगठी गेली कुठे? ते पण नेमकं त्याच वेळेस. आई आई आई, नको ना या गोष्टीचा विचार करू. वेळ निभावून दिली ना, बास. मग देवाचे आभार मानायचे आणि शांत राहायचं. खरंय, देवच धावून आला म्हणायचं. पण ज्योती मला सांग, एवढ्या कमी वेळात नवीन अंगठी कशी काय आणलीस तू? कुठून आणलीस? आणली अगं, त्यावेळी अंगठी घेणं गरजेचं होतं. कार्यक्रम पण छान पार पडला, मग तू ते बघ ना आई. तसं नाही ज्योती, आपली परिस्थिती काय मला माहित नाही का? माहिती आहे आई, पण झालेल्या गोष्टींवर चर्चा नको ना. चर्चा वगैरे, पण ज्योती मला कळलंच पाहिजे नक्की काय केलंस तू. बर आई, मी हप्त्यावर अंगठी घेतली, दर महिन्याला हप्ता फेडावा लागेल. अगं बाई, हप्त्यावर म्हणजे परत खर्च काढला? अगं आई, त्यावेळी मला तोच एक ऑप्शन दिसला. अगं ज्योती, तू भाडी मारतेस त्याच्यात कसं बसं घर भागवतोय. त्याच्यात कीर्तीचं कॉलेज, तिची पुस्तकं, तिच्या फिया. अगं डोंगरावर डोंगर चढतायत ग. चढू देत, कितीही डोंगर उभे राहू देत, आपण आहोत ना सोबत. आणि आपल्यावर लक्ष ठेवणारा दादा पण आहे. कशाला टेन्शन घ्यायचं, सगळं कंट्रोलमध्ये. लवकर मोठी झालीस ग बाई. झालंय आता. अगं आई, पण मी ही जी अंगठी घेतली ना, ती खरं तर खूप महाग आहे, पण मला स्वस्तात मिळाली. काही कळेना काय झालं. आहे का? एवढ्या वेळ मला सांगत होतीस का चर्चा करू नको, विचार करू नको, काळजी करू नको, आणि आता कोण करतंय? सोड सगळे विचार. जेवायला वाढते ये.